त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे। ज्या भ्रष्ट मार्गाने नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे। ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या महाराष्ट्रात आणि देशात, आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते आहे, अण्णांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे। INS विक्रांत घोटाळा, विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये या मुलुंडच्या नागड्या पोपटलांनी गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी। 38 कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देते त्या घोटाळ्याला। अण्णा हजारे यांनी INS विक्रांत वाचवा घोटाळा जो झाला कोट्यवधीचा, त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे। असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत। मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे 40 आमदार, अजित पवार आणि त्यांचे 40 आमदार ह्यांच्यावर ईडी सीबीआयने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे। अण्णांना भरपूर काम आहे। आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका, महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत। घोटाळ्यांचा पाऊस सुरू झालेला आहे। प्रफुल्ल पटेल यांची 150 कोटीची प्रॉपर्टी जी ईडीने जप्त केली, इक्बाल मिर्ची आणि दाऊशी संबंध आहे म्हणून, ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहांनी त्यांना परत दिली। हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे। अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे। आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत। ज्यांनी रामाची पूजा केली त्यांना संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे होते, मात्र भगवंतांनी अहंकारामुळे ते दिले नाही, असंच घरचं आहे RSS संघाच्या सदस्यांनी। मी आता त्याच्यावर बोललेलो आहे, हिंदीमध्ये बोललो मी, समजून घ्या। अरे पांडेजी बोल रहे हैं। हाँ काय आहे सर, ज्या रामाची पूजा केली त्या रामाच्या नावानी पूजा केली, त्यांच्यामुळे संपूर्ण हे मिळायला पाहिजे होतं, मात्र ते भेटलं नाही। भगवंतांनी अहंकारामुळे ते काढून घेतलं, असं घरचं आहे RSS संघ। प्रभू श्रीरामानं नरेंद्र मोदींचा पराभव केला। नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही, तर स्वतःचीच पूजा करून घेतली। आपण जर अयोध्येतला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते। त्यांनी रामाची पूजा केली नाही, त्यांनी त्यांच्या चमच्यांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली। त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला। रामायणामध्ये रावण हा अहंकारी होता, म्हणून रामाकडून त्याचा पराभव आणि वध झाला। लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला, तरी हा पराभव अर्धवट आहे। पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल। आतापर्यंत जे केलं आहे ते विरोधी पक्षाने आणि जनतेने केलं आहे। तुम्ही काय केलं? बघा, ते काय त्यांचं काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाही आहे। संघाला या देशाच्या लोकशाहीची, सभ्यतेची, राजकीय सभ्यतेची, संस्काराची चिंता असेल तर RSSनं पडद्यामागे राहून अशा प्रकारे प्रवचनं न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी। आणि मला पूर्ण खात्री आहे RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही। याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे। भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे, मोदीचं अहंकारी सरकार, त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानतो। देवेंद्र फडणवीस म्हणाले की जे नेरेटिव्ह घालून जे लोक जिंकलेले आहेत ते नेरेटिव्ह जास्त दिवस चालत नाही। कोणता नेरेटिव्ह? जे लोक जिंकलेले आहेत
आम्ही कोणताही नेरेटिव्ह सेट केला नाही. नरेंद्र मोदींचा आणि फडणवीस यांचा खोटारडेपणा आम्ही लोकांसमोर आणला आणि लोकांनी तो मान्य केला. 400 पार केल्यावर, जागा जिंकल्यावर आम्ही संविधान बदलू हे आम्ही म्हणालो नाही. हे तुमचेच भाजपचे लोक म्हणत होते आणि त्या सगळ्यांचा पराभव झाला आहे. ज्योती मिर्झा सांगत होती, स्मृती इराणी सांगत होती, अयोध्येचा खासदार लल्लन सिंग तेच सांगत होता आणि त्या सगळ्यांचा पराभव जनतेने केलेला आहे. आपलं सरकार भ्रष्ट आहे हे सांगायला नॅरेटिव्ह कशाला पाहिजे? देशभरातले सगळे भ्रष्टाचारी आपण आपल्या तंबूत घेतलेले आहेत, महाराष्ट्रात घेतलेले आहेत. अजित पवार भ्रष्ट आहेत की नाही? एकनाथ शिंदे बरोबरचे 40 लोक भ्रष्ट आहेत की नाही? हां, अशोक चव्हाण आदर्श भ्रष्ट आहेत की नाही? हे फडणवीसांनी जाहीर करावं ना. तुम्ही फडणवीस हे या राज्यातल्या राजकारणातले खलनायक आहेत, विलन आहेत. मी वारंवार सांगतो, या राज्याच्या संस्कृतीची वाट, सभ्यतेची वाट ही देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं त्यांच्याविषयीचं जे भांडण आहे ते कायम राहील. मैं पहले भी कहा है, नई बात नहीं है. महाराष्ट्र की राजनीति में एक सभ्यता हमेशा रही है. पॉलिटिकल कल्चर रहा हमारा, सभ्यता रही. हम हमारे विरोधी जो भी हो उनको गलत इल्ज़ाम में कभी फंसाकर उनके फैमिली को कभी हमने तकलीफ नहीं दी. जब से देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की राजनीति में उनको जो पद मिला मुख्यमंत्री पद, उसके बाद उसने एक जो गैंग बनाई, पॉलिटिकल अंडरवर्ल्ड गैंग, उसमें ईडी और सीबीआई जैसे लोग भी शामिल है, पुलिस शामिल है. उनको मिलकर ये लोगों ने इस महाराष्ट्र की सभ्यता को ख़त्म किया है और सभी भ्रष्टाचारी को अपने साथ लेकर इस राज्य को बदनाम किया है. चलो, थैंक यू. सर, एक सवाल. देवेंद्र फडणवीस का ये भी कहना है कि इस लोकसभा चुनाव में यूपीटी को जो है वो मराठी लोगों के वोट नहीं मिले हैं. तो किसके मिले? आपको मिले क्या? आपको मिले? लाखों वोट मिले हैं, लाखों. वो किसके वोट है? यहाँ का साउथ अफ्रीका, श्रीलंका, हाँ, ईरान, इराक से लोग आकर यहाँ वोट करते हैं क्या? इस मुंबई में मराठी, आप जाकर धारावी में किसके वोट मिले? धारावी की आप देखिए, गिरगांव में देखिए, दादर में देखिए, भांडुप में देखिए. जहाँ जहाँ हमारे लोग जीते हैं या कम मार्जिन से हारे हैं वहाँ तो सब मराठी ही मराठी है. जिनको वोट का अधिकार है उसने हमको वोट दिया है. आप लोगों को जो जीत है वो सीधी तरीके से पारदर्शक जीत नहीं है. अमोल कीर्तिकर की चोरी की आपने. अमोल कीर्तिकर, हमारी जीत स्पष्ट है, निर्णायक है और इस राज्य के सभी जात धर्म के लोगों ने हमको वोट किया है. चाहे मराठी हो, चाहे मुस्लिम हो, चाहे क्रिश्चियन हो, चाहे पारसी हो, चाहे गुजराती हो, सभी ने हमको वोट किया है महाराष्ट्र में. मोदी सरकार पंगु सरकार है, हम जब चाहें उसे गिरा सकते हैं. साथ ही वायनाड से प्रियंका गांधी को भी चुनाव लड़ाने की बात कांग्रेस. अच्छी बात है, हम स्वागत करेंगे. वायनाड से कोई गांधी परिवार से चुनाव लड़ता है तो वहाँ के लोगों का वो सम्मान रहेगा. तो हमेशा राहुल जी को जिताया है तो गांधी परिवार के साथ केरल का एक अलग रिश्ता बना है. सर, आपसे एक सवाल जानना चाहेंगे. सर, विधानसभा चुनाव के लिए सबने कमर कस ली. हम देख रहे हैं लगातार मीटिंग हो रही है. इसमें अब सिर्फ मीटिंग्स के बाद किस तरीके की प्रक्रिया सामने आएगी आप लोगों की तरफ से? सीएम का पद किसको मिलने वाला है? उद्धव ठाकरे ही बने रहेंगे? क्योंकि कांग्रेस लगातार ये दावा कर रही है कि हमारी तरफ से भी सीएम के पद के लिए लोग आगे आ रहे हैं. ठीक है, चुनाव होने दो, चुनाव होने दो. रोहित पवार ने कहा कि जयंत पाटिल चेहरा हो देशमुख. बात ऐसी है भाई, चुनाव होने दो. चुनाव की घोषणा नहीं हुई, हम चुनाव जीतेंगे और बाद में निर्णय लेंगे. आपण बघतोय की संजय राऊत यांनी काय म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की नरेंद्र मोदींच्या पक्षाचा श्रीप्रभू श्रीरामानेच पराभव केला. हा पराभव अर्धवट आहे असं देखील राऊतांनी म्हटलं.